एका महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूजने आपण सुरुवात करूयात। नवी मुंबईमधील नेरूळ उपनगरात असलेल्या शिवस्मारकाचं लोकार्पण पार पडणार आहे। काही दिवसांपूर्वी मनसे नेते अमित ठाकरे यांनी या स्मारकाचं विनापरवाना लोकार्पण केलं होतं आणि त्यामुळे त्यांच्यासह 70 मनसैनिकांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला होता। दरम्यान आज वनमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा हा सिंहासनाधीश पुतळा जो आहे तो तयार करण्यात आलेला होता, पण त्याचं उद्घाटन मात्र अजूनही करण्यात आलेलं नव्हतं। अखेर मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी काही दिवसापूर्वी त्याच्यावरती झाकून ठेवण्यात आलेला कपडा बाजूला करत महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन केलं, अनावरण केलं या ठिकाणी। आणि त्यानंतर त्यांच्याबरोबरच 70 मनसैनिकांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले। पण आता याच पुतळ्याचं अनावरण जे ते लवकरच केलं जाणार असल्याचं कळतंय। दरम्यान वनमंत्र्यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा जो आहे तो पार पडणार आहे देखील कळतंय। गणेश नाईकांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडेल। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे नवी मुंबईचे प्रतिनिधी विश्वनाथ सावंत आपल्या बरोबर आहेत। विश्वनाथ, काय माहिती याबद्दल? निश्चितच आपण पाहतो नेरूळ येथील हा शिवस्मारक आहे। या स्मारकात गेले 5 महिने हे काम रखडलं होतं, लोकार्पणाचं काम रखडलं होतं। महानगरपालिकेने ही वास्तू उभारलेली आहे। मनसेने 4 दिवसापूर्वीच या वास्तूत अनधिकृतपणे लोकार्पण केलं होतं। त्यानंतर मनसैनिकांवर तसंच जवळपास 70 मनसैनिकांवर तसंच मनसे नेते अमित ठाकरे यांच्यावर देखील त्यांच्या राजकीय कारकिर्दीत पहिला गुन्हा दाखल झाला। त्यामुळे हा विषय अधिकच राज्यभर प्रकर्षाने समोर आला। मनसैनिक देखील आक्रमक झाले। नव्या मुंबईतील मनसैनिकांनी देखील हा विषय मोठ्या ह्याने पुढे आणला आणि त्यानंतर सगळेच राजकीय पक्षांनी अधिक रस घेतला। महानगरपालिकेने हे होत पुढे येत यावर ते तातडीनं आज संध्याकाळी या लोकार्पण करण्याचं ठरवलं आणि निश्चितच आता आपण पाहत आहोत वनमंत्री गणेश नाईक हे या लोकार्पण सोहळ्याला आलेले आहेत आणि निश्चितच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित राहणार होते, मात्र तसं काही चित्र सध्या तरी दिसत नाहीत। वनमंत्री गणेश नाईक हे आलेले आहेत आणि थोड्या काही मिनिटातच हा लोकार्पण सोहळा आहे हा निश्चित पार पडेल असं एकूणच चित्र सध्या तरी आहेत। एकूण पाहता हे गेले 4 ते 5 महिने हे स्मारक म्हणून तयार होतं त्या मात्र मनसैनिकांनी यात हस्तक्षेप केला, लोकार्पण केलं। त्यानंतर सगळी यंत्रणा जागी झाली आणि आज हा क्षण आहे शिवप्रेमींसाठी खूप आनंदाचा क्षण आहे, हा पार पडतो निश्चितच। विश्वनाथ, हे देखील या ठिकाणी म्हणायला हवं, मनसेने जर ते आंदोलन केलं नसतं तर अजूनही पुतळ्याचं अनावरण हे झालं नसतं का? म्हणजे मनसेच्या आंदोलनानेच हे झालंय असं म्हणायचं का? निश्चितच मनसेने जो पुढाकार घेतला ना त्यानंतरच जागले ना, नाहीतर हे अजून काही महिने साधारण 1 ते 1.5 महिना हे पुढे ढकललं गेलं असतं। पण मनसैनिकांनी जे आक्रमकपणे हा विषय हाताळला आणि त्यामुळे निश्चितच शासनाला जाग आली आणि शासनाने यावरती तोडगा काढत तातडीने हे लोकार्पण करण्याचं निश्चित केलं। त्यामुळे हे आज आपण क्षण पाहतोय जे गेले काही महिने शिवप्रेमी वाट पाहत होते, तो क्षण आता आलेला आहे। आपण पाहू शकता की साधारण सिंहासनारूढ असा हा पुतळा महाराजांचा पुतळा इथे बसवण्यात आलेला आहे। नव्या मुंबईत 2 असे स्मारक आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांचे वाशीत आहेत आणि इथे नेरूळ येथे नव्यानं निर्माण केलेले हे स्मारक आहे। निश्चितच प्रेमींसाठी हा आजचा क्षण जो आहे तो खूप महत्त्वाचा आणि आनंदाचा मानला जातो। एकूण वातावरण पाहता सर्वच स्तरातील लोक, सर्व जाती धर्माचे लोक या स्मारकाच्या भोवती आलेले पाहायला मिळतात आणि विधिवत पूजा करत हा लोकार्पण हे स्मारकाचं लोकार्पण केलं जाणार आहे। आपण पाहू शकता वनमंत्री गणेश नाईक तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित होणार होते, मात्र काही कारणास्तव ते पोहोचू शकले नाही आहेत। मात्र वनमंत्री हे उपस्थित राहिले आहेत आणि त्यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडतोय हे आपण पाहू शकता। थोडंसं याचा इतिहास देखील जाणून घेतला पाहिजे तो या अर्थाने विश्वनाथ की हा जो सिंहासनात आरूढ पुतळा जो आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा तो नेमका केव्हा तयार करण्यात आला, किती दिवस तो एका कापडामध्ये बंदिस्त होता?
खेदाची बाब सांगावं लागेल, गेले 4 महिने हा पुतळा कापडामध्ये गुंडाळून ठेवण्यात आला होता. असं म्हटलं जातं की राजकीय चढाओढ श्रेयवादामुळे हे लोकार्पण होऊ शकलं नव्हतं आणि त्यामुळे गेले 4 महिने ही वास्तू अशीच झाकून ठेवली होती. अमित ठाकरे काही कार्यक्रमानिमित्त 4 दिवसापूर्वी नवी मुंबईत आले असताना त्यांना हे पाहिलं आणि बघावलं आणि त्यांनी स्वतःहून पुढाकार घेत हे कापड आणि आसपासचा परिसर स्वच्छ केला आणि लोकार्पण करून टाकलं होतं. मात्र त्यानंतर गुन्हा दाखल झाला आणि त्यापुढे हे सगळी प्रक्रिया सुरू झाली आणि शासनाला जाग आली आणि शासनाने हा निर्णय घेऊन आज हे सगळं विधिवत पूजा करत हे सगळे स्मारकाचं लोकार्पण करतायत. पण याला ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे देखील, म्हणजे जे राज्याचे उपमुख्यमंत्री खरं तर, ते देखील उपस्थित राहणार होते असं कळतंय, पण ते आलेले नाहीयेत. हो, निश्चितच. कारण ते ह्या ठाणे बेलापूर पट्ट्यात जसं भाजपचं गणेश नाईक यांचं एखादी सत्ता गेले कित्येक वर्ष होती, त्याच नंतर शिंदेची शिवसेना यांचं देखील मोठं प्राबल्य, मोठं या पट्ट्यामध्ये वजन आहे. त्यामुळे ते देखील अपेक्षित होतं येणं. तशी पोस्टरबाजी देखील करण्यात आली होती आणि विशेष म्हणजे ते पालकमंत्री आहेत, त्यामुळे ते येणं अपेक्षितच होतं. महानगरपालिकेनं तसं पत्रक देखील काढलं होतं आणि साहजिकच ते येणार होते हे मात्र निश्चित. परंतु त्यांचे कार्यकर्ते म्हणा, शिवसैनिक इथे दिसत नाहीत आणि एकूणच चौकशी केली असता ते काही कार्यक्रमानिमित्त बाहेर असल्याकारण, व्यस्त असल्याकारणामुळे त्यांना येता आलं नाही आहे. नाहीतर ते आणि गणेश नाईक, अर्थात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक एकाच कार्यक्रमात इथे पाहायला मिळालं असते हे मात्र निश्चित. मात्र आज ते येऊ न शकल्यामुळे गणेश नाईक यांनी हा कार्यक्रम, हा जो उद्घाटन सोहळा आहे ते त्यांच्या हस्ते पार पडला जातो. महानगरपालिकेनं तसं त्यांना विनंती केली आणि ते आत्ताच थोड्या वेळापूर्वी आले आणि आता हे विधिवत पूजा अर्चा सुरू आहे आणि थोड्याच वेळात महाराजांचं जे रूप आहे, जे स्मारक बांधलेलं आहे, ते खऱ्या अर्थाने शिवप्रेमींना त्याचं दर्शन घेता येणार आहे मात्र नक्की. छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनारूढ हा पुतळा आहे, जो खरं तर तयार होऊन 5 महिने पूर्ण झालेले होते. मधले 4 महिने याला एका कापडामध्ये गुंडाळून ठेवण्यात आलेलं होतं. त्याचं अनावरण करण्याकरता मुहूर्त काही लागत नव्हता. खरं श्रेयवादाची लढाई असावी अशी देखील एक चर्चा जी आहे ती नवी मुंबईच्या या सगळ्या राजकीय वर्तुळात केली जाते. पण अखेर आपण पाहिलं, मनसेने ह्या पुतळ्याला ज्या पद्धतीने झाकून ठेवण्यात आलेलं होतं त्यावरचं कापड काढून त्याने तिथं अभिषेक केला आणि या पुतळ्याचं अनावरण केलेलं होतं. मात्र या सगळ्या घटनेनंतर मनसेचे कार्यकर्ते जे आहेत, म्हणजे अमित ठाकरेंसह 70 कार्यकर्त्यांवरती गुन्हा दाखल करण्यात आला. अखेर या पुतळ्याच्या अनावरणाचा हा मुहूर्त लागलेला आहे. खुद्द वनमंत्री गणेश नाईक, आमदार मंदा म्हात्रे देखील या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो की विधिवत अशी पूजा केली जाते आणि थोड्याच वेळात छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनारूढ हा जो पुतळा आहे त्यावरचा त्याचं अनावरण जे त्या ठिकाणी पार पडेल. त्याकरता मोठ्या संख्येनं कार्यकर्ते देखील उपस्थित आहेत. पण या सगळ्या याच्यात शिवसेनेचे कार्यकर्ते मात्र उपस्थित असल्याचं आपण बघू, उपस्थित नाही आहेत हे असं एकूण दिसून येत आहे. उपमुख्यमंत्री देखील एकनाथ शिंदे या सोहळ्याकरता येणार होते, या संदर्भातले पोस्टर लावण्यात आलेले होते, पण ते मात्र या सोहळ्याकरता आलेले नाही आहेत.